नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लेटेस्ट प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आता विश्वंभर सोबत काही ना काहीतरी ही अलकनंदा आता काही ना काही डाव खेळत आहे आणि त्यामुळे साहेबांची तब्येत बिघडलेली आहे आणि साहेबांनी गलत साईनसुद्धा आता पेपरवरती केलेले आहे. कारण शुभूला माहिती असतं की साहेब नेहमीच त्यांचं काम चोखपणे पार पाडतात, पण मात्र एवढं मोठं साहेबासोबत कोण कटकारस्थान रचतंय हे फक्त आता विश्वंभरच्या घरी जाऊनच आपल्याला माहिती पडू शकतं. 1 आणि 2 दिवसात हे कटकारस्थान बाहेर नाही येऊ शकत. खरंच अलकनंदा काहीतरी शिजवते असं आता शुभूच्या लक्षात आलेलं असतं आणि आता शुभूने श्रावणीला हे सर्व काही सांगत आता अपर्णाच्या मदतीने आता साहेबांच्या घरी जोपर्यंत या अलकनंदाचं भांडं आता बाहेर फोडत नाही आणि नेमका आता त्या विश्वंभरच्या घरी शिक्षण मंत्र्याच्या घरी नेमका काय डाव चालू आहे, खरंच कोणीतरी साहेबांसोबत डाव खेळत आहे का, याचा शोध लावण्यासाठी आता स्वतःचं हक्क गाजवत आता श्रावणीने वडिलांच्या इथे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि काही दिवसात इकडे मात्र अनुराधाचा विरोध करत शेलारेचं कुटुंब सोडत आता शुभू आणि श्रावणी चक्क साहेबांच्या घरी जात इकडे अनुराधाचं भांडफोड करणार आहे. तर चला या नेमकं लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण पाहूया. इकडे मात्र आता शुभू साहेबाला भेटण्यासाठी जातो आणि आता जेव्हा साहेबाकडे काही फाईल्स घेऊन एक माणूस जात असतो, जेव्हा शुभू फाईल्स बघते आणि त्या फाईलवरती खरंच साहेबाने चुकीच्या सह्या केलेल्या आहेत आणि मात्र हे जेव्हा शुभू बघते तेव्हा मात्र शुभूच्या मनात सतत एकच विचार येते की नाही, साहेब असं करू शकत नाही. कारण चोखपणे नेहमीच प्रत्येक सुईच्या टोका एवढं काम जरी असलं ना तरी साहेबासाठी ते महत्त्वाचंच असते. हे शुभूला साहेबासोबत राहून प्रत्यक्षात माहिती पडतं. तर इकडे मात्र आता शुभू श्रावणीकडे येतं आणि बोलतं की हो गं, मला जास्त तर काही माहिती पडलं नाही. मी साहेबांना भेटू शकलो नाही कारण अलकनंदाने मला भेटूच दिलं नाही. त्यावर आता शुभूला श्रावणी बोलते काय झालं, आत्याने का भेटू दिलं नाही आहे. त्यावर आता इकडे शुभू बोलतो की हे बघ, तुला वाईट जरी वाटणार पण ती अलकनंदा काही वाईट बाई ती आहे, तुला माहिती आहे श्रावणी. नक्कीच साहेबांसोबत काही ना काही आता हे जे काही कांड होत आहे ना यामागे अलकनंदाचा 100% हात आहे, म्हणूनच तिने मला भेटू दिलं नाही. त्यावर आता श्रावणी बोलेल पण अलकनंदा काय करणार आहे बाबांची अशी तब्येत बिघडू. त्यावर आता इकडे शुभू बोलतो की जेव्हा साहेबांची तब्येत बिघडणार तर मात्र सर्व काही शिक्षण मंत्र्याचं पद अलकनंदालाच जाणार हे तिला चांगलंच माहिती असते आणि हेच तिच्या डोक्यात होतं. मागच्या वेळेससुद्धा मला तिच्या विरोधात पुरावे मिळाले पण मी तिला असं सोडून दिलं, पण आता नाही श्रावणी, आता काहीही झालं तरी आपल्याला तिला सोडायचं नाही. तेव्हा आता श्रावणी बोलते की मी माझ्या मोबाईलवरून आईने मला कॉल करण्यासाठी नकार दिला पण मी तुझ्या मोबाईलवरून तर कॉल करू शकतो ना शुभू. तेव्हा आता शुभू बोलते की हो. आता लगेच आता शुभूचा मोबाईल ही श्रावणी घेते आणि इकडे अपर्णाला कॉल करते आणि आता अपर्णाला विचारते काय झालं काकू, बाबांची तब्येत ठीक तर आहेत ना, बाबा अशा अचानकपणे एवढे बाबांची तब्येत का बिघडली सांग ना काकू. तर तेवढ्यातच आता तिथं अलकनंदा येते आणि आता अपर्णाच्या हातचा मोबाईल घेऊन घेते आणि मात्र आता अपर्णाच्या हातचा मोबाईल घेऊन इकडे लगेच बोलते की श्रावणी हे बघ, तुझी हिंमत तरी कशी झाली की या घरात राहणाऱ्या व्यक्तीला कॉल करायची. आता मी तुला लास्ट वेळा सांगतो की तुझ्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते की भैयासाहेबाशी तुझा काहीही संबंध नाही आहे. तू ज्या पद्धतीने भैयासाहेबाशी वागली आहे ना त्या पद्धतीने मात्र भैयासाहेबाशी तुझा काहीही संबंध नाही आहे. यानंतर या घरातल्या कोणत्याच व्यक्तीला कॉल करायचा नाही. तेव्हा मात्र आता असं बोलत इकडे अलकनंदा कॉल करते आणि अपर्णाला बोलते पुन्हा जर त्या मुलीचा कॉल आला आणि तू जर उचलला ना अपर्णा तर माझ्या एवढी वाईट कोणीच नसणार नाही आहे. तुला आता लास्ट वॉर्निंग मी देते. असं बोलत आता इकडे अलकनंदा निघून जाते. तर इकडे दुसरीकडे मात्र आता श्रावणी बोलते की नाही शुभू, काहीही झालं तरी
जसं शेलारेचं कुटुंब माझं आहे, ही माझी माणसे आहेत, तसेच माझ्या वडिलाला सुद्धा आता मी या अलकनंदाच्या डावापासून वाचवणार आहे. आता इथं राहून नाही चालणार. तेव्हा शुभू बोलतं की श्रावणी, आता तू माझ्या मनातलं योग्य ते बोलली. इथं राहून आपण काहीही करू शकत नाही. काहीही झालं तरी आपल्याला आता भैया साहेबांकडे जावं लागणार. आता जरी त्यांनी आपला विरोध केला, पण आता लेक म्हणून त्या घरात राहण्यासाठी तुला कोणीही अडवू शकत नाही. बस तू थोडी रणरागिणी बन. तेव्हा आता इकडे अनुराधा येते आणि बोलते की ये नटमोगरे, कुठं जायचं ठरवते. तेव्हा आता इकडे अनुराधासमोर हात जोडते आता ही श्रावणी आणि बोलते की आई मला माफ करा, मी आता इथं नाही राहू शकत, कारण मला आता सध्या माझ्या वडिलांकडे जाण्याची आवश्यकता आहे. त्यावर अनुराधा बोलते की तू जर एक वेळ आता हे शेलारेचं घर सोडून गेली तर पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही. तेव्हा मात्र आता शेलारेच्या घरच्याचा विचार न करता स्वतःच्या वडिलांसाठी आता इकडे शुभूची आणि तिची श्रावणी बॅग भरते आणि सरळ जाते, ती म्हणजे आता विश्वंभरच्या घरी. तर इकडे आता विश्वंभर दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आलेला असतो आणि इकडे मात्र आता लगेच शुभू आणि श्रावणी घरामध्ये आता एंट्री करतात. तर अलकनंदा आता लगेच त्यांच्या समोर येते. तेव्हा अलकनंदा बोलते की श्रावणी, तुझी हिंमत तरी कशी झाली, तू इथं आलीस कशी, आणि भैया साहेबांनी सांगितलं ना तुला की या घरात पाय ठेवायचा नाही. त्यावर आता इकडे रणरागिणी बनत श्रावणी बोलते की हे बघ आत्या, तू यामध्ये पडायचं नाही आहे, हे तुझं घर नाही आहे, हे माझ्या वडिलाचं घर आहे आणि जोपर्यंत माझे वडील आहेत तोपर्यंत माझा या घरावर पूर्ण हक्क आहे. आणि मात्र या घरातून आता मला तूही नाही आणि माझे वडीलसुद्धा घालू शकत नाही. तेव्हा आता तिथं शुद्धीवर आलेला विश्वंभर येतो आणि आता लेकीला असं समोर बघून मात्र आता डोळ्यातून अश्रू येतो. आता लपून छुपून आता विश्वंभर डोळ्यातून अश्रू पुसतो आणि आता नेहमीसारखा कडक बनतो आणि बोलतो की श्रावणी, तू इथं आली कशी, मी सांगितलं ना तुला की पुन्हा या घरात यायचं नाही. तेव्हा श्रावणी बोलते की बाबा, तुम्ही मला या घरातून काढू शकणार नाही, कारण जेवढा तुमचा या घरावरती हक्क आहे तेवढाच या श्रावणीचा सुद्धा हक्क आहे. आणि आता काहीही झालं तरी ही श्रावणी शुभूसोबत इथंच राहणार, नाहीतर आता नाईलाजानं मला कोर्टात धाव घ्यावी लागणार की माझे वडील मला एका शिक्षण मंत्र्याची मी मुलगी असून सुद्धा मला घराबाहेर काढता. तेव्हा आता कोर्टाचं नाव घेतल्यावर विश्वंभर आता बोलतो की ठीक आहे, जोपर्यंत आता काय तो निर्णय मी घेत नाही तोपर्यंत आता शुभू आणि श्रावणी या घरातच राहणार. तेव्हा असं बोलत आता विश्वंभर निघून जातात आणि विश्वंभरने सांगितल्याप्रमाणे आता पुन्हा नंदा अक्का आता इकडे श्रावणीची बॅग घेते आणि बाहेर फेकण्यासाठी जाते. तेव्हा आता शुभू लगेच इकडे आता नंदा अक्काचा हात पकडते आणि बोलते की साहेबांनी काय सांगितलं ऐकलं नाही का तुम्ही, की शुभू आणि श्रावणी काही दिवस इथंच राहणार, म्हणून आता मात्र हुशार राहा, कारण आता आम्ही या घरात आलो म्हणजे आता साहेबांच्या केसाला कोणीही हात लावू शकणार नाही अलकनंदा जी. त्यावर आता इकडे श्रावणी बोलतो की अलकनंदा, आत्या तू काही ना काहीतरी आता तू शिजवतं हे मला माहिती आहे, पण आता हुशार राहा, कारण आता बाबांची काळजी घेण्यासाठी त्यांची लेक आलेली आहे आणि आता त्यांच्या केसाला सुद्धा कोणी हात लावू शकणार नाही. अशा प्रकारे आता इकडे मात्र अलकनंदाचा डाव उधळण्यासाठी आता शुभू श्रावणीने इकडे विश्वंभरीच्या घरी आलेले आहे. तर जेव्हा आता शुभू आणि श्रावणी कामासाठी आता इकडे विश्वंभरच्या रूममध्ये आता नेमकं प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवत असतात, तेव्हा मात्र आता शुभूचं लक्ष साहेबांच्या गोड्यावरती जाते आणि तेव्हा आता पृथ्वी काका तिथं येतात. तेव्हा पृथ्वी काका बोलतात काय झालं शुभू. त्यावर शुभू बोलतो की मला जेवढं माहिती आहे, मी जेवढं साहेबांसोबत राहिलो तेव्हा आता ही जी काही पॅक आहे, साहेब 7 वर्ष झाले ह्या गोळ्या घेत आहे या डब्बीमधल्या, आणि ह्या डब्बीत त्या गोळ्या नाही आहेत पृथ्वी सर, ह्या गोळ्या वेगळ्या आहेत. तेव्हा आता इकडे पृथ्वी बोलतो की हो ना शुभू, मी सुद्धा नंदा अक्काला या गोळ्याबद्दल विचारलं, पण त्यांनी सांगितलं की मी साहेबांच्या गोळ्याबद्दल आता हे जे काही आहे ट्रीटमेंट त्यांची बघतो, म्हणून तू मधात बोलू नको, यामागं नक्कीच काही ना काही डाव आहे. तेव्हा आता इकडे मात्र आता शुभू लगेच डॉक्टरांकडे ते गोळ्या दाखवण्यासाठी नेतात. तेव्हा मात्र आता शुभूसमोर खूप मोठा रहस्याचा उलगडा झालेला आहे की या डब्बीमधल्या आता ह्या ज्या काही गोळ्या आहेत ह्या मानसिक रोगी बनण्यासाठी आहे. तेव्हा मात्र आता शुभूला खूप मोठा धक्का बसतो आणि शुभू सरळ आता विश्वंभर समोर अलकनंदाचं भांडण
भांडफोड करते. तर असेच आता अलकनंदा नेमका आता त्या घरातून हकलपट्टी विश्वंभर करणार का, हे पाहणं तेवढंच रंजक आहे. आणि असेच रंजक एपिसोड बघण्यासाठी आत्ताच माझ्या कृपा माऊलीच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.